जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या IPL बेटिंग प्रकरणात मनीष अग्रवाल यांना अटकपूर्व जामीन. निधी जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरलेल्या IPL क्रिकेट बेटिंग प्रकरणातील संशयित आरोपी मनीष अग्रवाल यांना इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अग्रवाल यांच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजीतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात असलेल्या अमेय बडवे यांच्या एका फुटवेअर गोदामात बेकायदेशीरपणे IPL क्रिकेट सामन्यांवर बेटिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान अमेय बडवे यांच्यासह 6 जण मोबाईल व अन्य उपकरणांच्या माध्यमातून बेटिंग घेत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 112, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 4 व 5 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान नावेसमोर पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात आणि अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मनीष अग्रवाल यांच्यासह एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी वाहन, मोबाईल आणि इतर साहित्य असा सुमारे 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाचा निर्णय पोलिसांकडून अटकेची शक्यता निर्माण झाल्यानंतर मनीष अग्रवाल यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अग्रवाल यांच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. अग्रवाल यांचा या कथित बेटिंग व्यवहाराशी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. तसेच मूळ फिर्यादीत त्यांचे नाव नसून केवळ सहआरोपींच्या जबाबाच्या आधारे त्यांना या प्रकरणात संशयित करण्यात आले आहे असा युक्तिवाद ॲड. मुजावर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. यावर पोलीस आणि सरकारी पक्षाने अटकपूर्व जामिनास तीव्र विरोध दर्शविला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संरक्षण बाजूचे मुद्दे ग्राह्य धरत मनीष अग्रवाल यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांना सहकार्य केले.